नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर आज रविराज काका मधुभाऊंना भेटताच खूप मोठ्या गोष्टीचा खुलासा होणार असतो. तरी ते रविराज काका आता जेव्हा मधुभाऊंची भेट घेतात तेव्हा मधुभाऊ रविराज काकांना सांगतात की खरी तन्वी कोण आहे ते. तरी ते सायलीच खरी तन्वी असल्याचं सत्य आता रविराज काकांच्या समोर येतं आणि त्यामुळे रविराज काका आता घरी आल्यानंतर प्रियाची हकालपट्टी करतात. तर आता अचानक रविराज काकांच्या समोर मधुभाऊ सत्याचा उलगडा कसा काय करतात आणि त्यांना सायली हीच तन्वी असल्याचं सत्य मधुभाऊ का सांगतात ते आजच्या भागामध्ये आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे रविराज काकांना आता खूप मोठा प्रश्न पडलेला असतो. कारण जेव्हा सायली डिस्चार्ज होऊन घरी येते तेव्हा कल्पना सांगत असते की हॉस्पिटलमध्ये प्रतिमा काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती पण आम्हाला ते कळलं नाही. तेव्हा सगळेजण विचारतात की प्रतिमा तू हॉस्पिटलमध्ये काय सांगत होतीस. तेव्हा इथे कल्पना हे सुद्धा सांगते की सायली शुद्धीवरती येत नव्हती. डॉक्टरांनी सांगितलं होतं की सायलीची कंडिशन खूपच जास्त क्रिटिकल आहे आणि जर ती शुद्धीवरती आली नाही तर तिच्या जगण्याचे चान्सेससुद्धा कमी आहेत असं सांगितलेलं असताना त्यावेळेला प्रतिमा हॉस्पिटलमध्ये आली आणि ती जेव्हा सायलीला जाऊन भेटली तेव्हा सायली शुद्धीवरती आली या गोष्टीचा सुद्धा कल्पनाने खुलासा केलेला असतो. त्यानंतर इथे आता कुसुम विचारत असते की प्रतिमाताई तुम्ही हॉस्पिटलमध्ये काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता की तुम्ही सायलीला आधीसुद्धा भेटला होतात. तेव्हा प्रतिमा म्हणते की अगदी बरोबर. तेव्हा ती खाणाखुणा करून सांगते की मागच्या वेळेला जेव्हा सायली हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा सायलीला ब्लडची गरज होती आणि तेव्हा सायलीला खूपच जास्त रक्तस्राव झाल्यामुळे तिला रक्ताची गरज असते आणि तिचं ब्लड ग्रुप हे खूपच जास्त रेअर असतं. तरी ते ओ निगेटिव्ह हे तिचं ब्लड ग्रुप असतं आणि तिथे ब्लड बँकेमध्ये ते उपलब्ध नसतं आणि नातेवाईकांमध्ये सुद्धा कुणाचंच नसतं. त्यामुळे इथे आता सायलीला ब्लडची गरज असताना तिथे प्रतिमा गेलेली असते आणि प्रतिमा सांगते की माझं ओ निगेटिव्ह हे ब्लड ग्रुप आहे आणि मग ती सिस्टरला सांगून सिस्टर चेकसुद्धा करतात आणि लगेचच प्रतिमा सायलीला ब्लड द्यायला तयार होते. त्यावेळेला त्या दोघींची ओळखसुद्धा नसते आणि नंतर जेव्हा प्रतिमा तिला भेटायला वॉर्डरूममध्ये जाते तिच्या डोक्यावरून ते हात फिरवते आणि सायलीला शुद्ध आलेली असते. तेव्हा सायलीला सुद्धा आठवतं की त्यावेळेला तिने जेव्हा डोळे उघडलेले असतात तेव्हा तिच्यासमोर प्रतिमा उभी असते. तेव्हा इथे रविराज काकांना खूप मोठा प्रश्न पडलेला असतो. तेव्हा अर्जुन म्हणत असतो म्हणजे प्रतिमा त्यावेळेला सायलीला तू रक्त दिलं होतंस. तेव्हा इथे प्रताप काका म्हणतात पण सायली आणि प्रतिमाचं ब्लड ग्रुप हे मॅच कसं काय झालं. तेव्हा अश्विन म्हणतो हो ना सायली वहिनीचं ब्लड ग्रुप हे खूपच जास्त रेअर आहे. त्यानंतर इथे आता रविराज काका सगळं बोलणं ऐकून घेत असतात. सगळ्यांना आनंद होतो की त्यावेळेला सुद्धा प्रतिमानेच सायलीचा जीव वाचवला होता तिला रक्त देऊन आणि तेव्हा जर आपल्याला प्रतिमा भेटली असती तर खूप लवकर ती आपल्याला भेटली असती असं सुद्धा अर्जुन म्हणतो. त्यावेळेला प्रतिमा तिथून जायला नको होती म्हणजे ती आधीच आपल्याला सापडली असती. तर हे सगळं बोलणं चालू असतं. मात्र इथे रविराज काकांना खूप सारे प्रश्न पडलेले असतात. ते सतत विचारत असतात. तेव्हा इथे रविराज काका विचार करत असतात की प्रतिमाचे जेवढे गुण आहेत जे सगळे चांगले गुण मला सतत सायलीमध्ये दिसतात. सायलीमध्ये जेवढे गुण आहेत ते प्रतिमाचे आहेत. मग अगदी तो लाघवी स्वभाव असू दे, प्रेमळ स्वभाव असू दे, सगळ्यांचं सगळं प्रेमाने करणं असू दे, सणासुदीमध्ये अगदी पुढे येऊन भाग घेणं असू दे, हे सगळे गुण सतत मला सायलीमध्ये दिसत असतात. हातची चवसुद्धा दोघींच्याही सारखीच आहे. जे पदार्थ प्रतिमाला आवडतात तेच पदार्थ सायलीला आवडतात आणि ते पदार्थ सायली उत्तमरित्या बनवते सुद्धा. प्रतिमा आणि सायलीचा बॉन्डसुद्धा खूप छान आहे. तर इथे जे गुण मला तन्वीमध्ये दिसायला हवे होते म्हणजे प्रियामध्ये दिसायला हवे होते ते मला तिच्यात दिसतच नाही. तेव्हा आता हजार प्रश्न रविराज काकांच्या मनात येत असतात आणि दोघींचा ब्लड ग्रुपसुद्धा मॅच झाला म्हणजे जणू काही सायली आमची मुलगी तर नाही आहे ना असा प्रश्नसुद्धा त्यांच्या मनात येऊन जातो. तेव्हा अर्जुन विचारतो की सिनियर काय झालं. मी कालपासून बघतोय तू खूप जास्त डिस्टर्ब आहेस. कसला विचार करतोयस तू सांग बरं मला. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की आता मला खरं खरं सांग तुझ्या मनामध्ये नक्की काय चाललंय. रविराज काका म्हणतात की अर्जुन आता मी तुला जे काही सांगणार आहे ना तू प्लीज आधी कुणाला बोलू नकोस पण माझ्या मनामध्ये खूप प्रश्न आलेत. म्हणजे बघ ना अर्जुन सायली आणि प्रतिमा या दोघीजणी एकमेकींना आता भेटल्यात
तरीसुद्धा दोघींमधलं नातं बघ ना किती घट्ट आहे. दोघीजणी जसं काही लहानपणापासून एकमेकींना ओळखतात अशा एकमेकींबरोबर राहतात. तन्वी ही प्रतिमाची खरी मुलगी आहे, तरीसुद्धा ती तन्वीला तिच्याजवळ उभंसुद्धा करत नाही. म्हणजे ती किती राग करते तिचा, तिच्यापासून ती लांब लांब पळते. आणि मलासुद्धा ती जास्त ओळखत नाही आहे अजून. पण सायलीला तर ती आत्ताच ओळखते, तरीसुद्धा तिच्याबरोबर किती छान पद्धतीने रुळली आहे ती. आणि ती म्हणत होती की हॉस्पिटलमध्ये जेव्हा सायली ॲडमिट होती तेव्हा तिला रक्ताची गरज होती आणि त्यावेळेला प्रतिमाने तिला रक्त देऊन तिचा जीव वाचवला होता. आणि ह्या वेळेला सुद्धा जेव्हा सायलीला शुद्ध येत नव्हती, जेव्हा प्रतिमा गेली तिच्या डोक्यावरून हात फिरवला तेव्हा सायली शुद्धीवरती आली. मग याला काय म्हणायचं, दोघींमधल्या नात्याला आपण नाव तरी काय द्यायचं. तेव्हा इथे आता रविराज काका म्हणतात की अर्जुन, मला माझ्या प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत आणि त्यासाठी मला मधुभाऊंना भेटायचं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो नक्कीच, तू नक्कीच जाऊन मधुभाऊंना भेट. तुला नक्कीच तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडे मिळतील. कारण ज्या वेळेला गाडीचा अपघात झाला होता त्यानंतरलाच तन्वी तिथे गेली होती आश्रमामध्ये. मग नक्की आता तन्वी कोण आहे याचा जर तुला प्रश्न पडला आणि तुला शोध घ्यायचा आहे तर तू मधुभाऊंना नक्कीच जाऊन भेट. तेव्हा इथे आता रविराज काका लहानपणीच्या तन्वीचा फोटो घेतात. कारण जेव्हा तन्वी लहानपणी मधुभाऊंना भेटली होती तेव्हा ती 6 वर्षांची होती आणि त्यावेळेचे तिचे जे फोटोज असतात ते आता रविराज काका स्वतःबरोबर घेऊन जातात. आणि मग मधुभाऊंना भेटताच इथे मधुभाऊ विचारतात की सगळं काही ठीक आहे ना. तेव्हा रविराज काका म्हणतात मला खूप सारे प्रश्न आहेत आणि त्यांची उत्तरं मी तुम्हाला विचारायला आलो आहे. तेव्हा रविराज काका म्हणतात की मधुभाऊ, जेव्हा सायली तुम्हाला भेटली होती साधारण तिचं वय काय असेल आणि ती तुम्हाला कुठल्या अवस्थेत भेटली होती, प्लीज मला हे सगळं डिटेलिंगमध्ये सांगा. तेव्हा इथे रविराज काका म्हणतात तन्वी म्हणजे प्रिया जेव्हा मला भेटली तेव्हा ती 4 वर्षांची होती आणि तिला एक बाई आमच्या आश्रमामध्ये घेऊन आली होती. तेव्हा प्रिया 4 वर्षाची होती. तिने शाळेचा ड्रेस घातला होता आणि तिचा फोटोसुद्धा मी शाळेच्या ड्रेसवरती काढून ठेवला होता. तेव्हा इथे रविराज काका म्हणतात तुम्ही खरं बोलताय का, म्हणजे प्रिया जेव्हा तुम्हाला भेटली होती तेव्हा ती 4 वर्षांची होती आणि तिने शाळेचा ड्रेस घातला होता. तेव्हा मधुभाऊ म्हणतात हो, तिच्या गळ्यामध्ये तिचं ID सुद्धा होतं. पण तिला घरदार नसल्यामुळे एक बाई आली आणि तिला आमच्या इथे सोडून निघून गेली. आणि तेव्हा माझी साऊसुद्धा माझ्या इथे राहत होती ना आश्रमामध्ये. तेव्हा इथे रविराज काका म्हणतात त्यावेळेला सायली आधीपासूनच तुमच्या इथे राहत होती का. तेव्हा मधुभाऊ म्हणतात अगदी बरोबर, आधी मला साऊ भेटली आणि नंतर प्रिया म्हणजे तुमची तन्वी आमच्या इथे आली होती. तेव्हा रविराज काका म्हणतात ज्या वेळेला सायली तुम्हाला भेटली होती त्यावेळेला ती किती वर्षांची होती. तेव्हा मधुभाऊ म्हणतात ती 6 वर्षांची होती आणि ती जेव्हा मला भेटली तेव्हा तिने खूपच जास्त छान कपडे अंगावरती घातले होते आणि माझी साऊ एक चांगल्या घरातली मुलगी दिसत होती. तिच्या अंगावरचे कपडे खूपच महागडे होते, गळ्यामध्ये एक लॉकेट होतं, हातामध्ये तिच्या एक बाहुलीसुद्धा होती. तेव्हा इथे रविराज काका म्हणतात की तुमची सायली 6 वर्षांची होती का. मधुभाऊ म्हणतात अगदी बरोबर. आणि मंदिराच्या शेजारी खूप मोठी दरी आहे, तिथे ती सतत बोर्ड दाखवत होती. पण तिथे मी शोधायला गेल्यानंतर मला दुसऱ्या दिवशी काहीसुद्धा सापडलं नाही. पण नंतर इथे मधुभाऊ म्हणतात ती मंदिराच्या पायरीवरती रडत बसलेली असताना मला सापडली होती आणि मी तिला विचारलं पण ती रडत होती, खूप घाबरली होती, काही सांगत नव्हती. आणि तिला मी माझ्याबरोबर घरी घेऊन आलो आणि त्यावेळेला माझी बायकोसुद्धा माझ्याबरोबर होती. सायलीला आम्ही सांभाळायचा विचार केला आणि ती आमच्या घरी आल्यानंतरच आम्ही आश्रम काढायचं ठरवलं. कितीतरी मुलं मुली अशा असतात ज्यांना घरदार नसतं आणि मग तशा निराधार मुलांना आश्रम असावं, त्यांचा सांभाळ व्हावा म्हणून आम्ही आश्रमाची सुरुवात केली, असं सुद्धा मधुभाऊ सांगतात. सायली भेटल्यापासूनच आम्ही आश्रमाची सुरुवात केली असं सांगितल्यानंतर रविराज काका म्हणतात म्हणजे तुमची सायली एक चांगल्या घरातली मुलगी होती असं तुम्ही म्हणता. तेव्हा मधुभाऊ म्हणतात अगदी बरोबर, तिची राहणीमाणी लहानपणीची खूपच उत्तम होती. तेव्हा इथे रविराज काका म्हणतात मी तुमच्या सायलीचा लहानपणीचा तुम्हाला फोटो दाखवू का, तुम्ही ओळखाल तिला. मधुभाऊ म्हणतात मी तिला लहानपणापासून सांभाळले, मी तिला ओळखूच शकतो. मी तिचा लहानपणीचा फोटोसुद्धा काढून ठेवला आहे, आश्रमामध्ये आहे. कारण त्या मुली मोठ्या झाल्यानंतर जर त्यांचे नातेवाईक त्यांना शोधत आले तर लहानपणी त्या वेगळ्या दिसतात आणि मोठेपणी चेहरा बदलू शकतात. म्हणून लहानपणीची आठवण राहावी म्हणून मी ओळखीसाठी त्यांचे फोटो काढलेत आणि जेव्हा त्या मला सापडल्यात त्यावेळीची तारीखसुद्धा मी त्याच्यावरती लिहून ठेवलेली आहे. तेव्हा इथे रविराज काका म्हणतात तुमच्या लहानपणीची तुमची सायली हीच आहे का. आणि आता रविराज काका तन्वीचा फोटो दाखवतात, लहानपणीच्या तन्वीचा. तेव्हा मधुभाऊ लगेचच फोटोकडे बघून हसतात आणि म्हणतात हो, ही आहे माझी साऊ, माझी लहानपणीची सायली. तेव्हा इथे रविराज काकांना खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा ते म्हणत असतात पण ही तर तुमची प्रिया आहे, ही लहानपणीची तन्वी आहे प्रिया.
तेव्हा मधुभाऊ म्हणतात, अजिबात नाही, ही तर माझी साऊ आहे. लहानपणी ती मला सापडली होती 6 वर्षांची असताना आणि मी तिचा फोटो देखील काढून ठेवला आहे. आणि प्रियाचा फोटो तर वेगळा आहे. ती तर मला स्कूल युनिफॉर्ममध्ये सापडली होती. तिला एक बाई घेऊन आली होती आणि ती 4 वर्षांची होती. माझी साऊ ही 6 वर्षांची होती आणि हाच तर तिचा फोटो आहे. रविराज काकांना खूप मोठा धक्का बसतो. मधुभाऊ म्हणतात, माझ्या साऊच्या पायावरती लहानपणापासून जन्मखूणसुद्धा आहे. तुळशीपत्राची जन्मखूण, ती तर रुक्मिणीचं रूप आहे. असं म्हणाल्यानंतर रविराज काका पूर्णपणे हैराण होतात. त्यांना काय बोलावं काही कळत नाही. ते म्हणतात, याचा अर्थ तुम्हाला काय म्हणायचं आहे? ही तुमची लहानपणीची सायली आहे? मधुभाऊ म्हणतात, अर्थात ही माझी साऊच आहे. तेव्हा ते म्हणतात, तुम्हाला माहिती आहे का, ही माझी लहानपणीची तन्वी आहे. याचा अर्थ प्रिया ही माझी मुलगी नसून सायली ही माझी मुलगी आहे. कारण जेव्हा आमच्या गाडीचा अपघात झाला होता, सायली 6 वर्षांची होती आणि हा फोटोसुद्धा लहानपणीच्या तन्वीचा म्हणजे सायलीचाच आहे. आणि तुम्ही म्हणताय तसं तुळशीपत्राची खूणसुद्धा जन्मखूण माझ्या तन्वीच्या पायावरती लहानपणापासून आहे. तर इथे आता रविराज काकांना खूप मोठी माहिती मधुभाऊंकडून मिळालेली असते. मधुभाऊ म्हणतात की प्रियाला लहानपणापासूनच खोटं बोलायची सवय आहे. ती आत्तासुद्धा खोटंच बोलली असेल. तुम्ही या गोष्टीचा आता जरा विचार करा आणि शोध घ्यायला सुरुवात करा. मी तुम्हाला फक्त एवढंच सांगेन. तेव्हा इथे रविराज काका आता डिरेक्टली घरी येतात. सायलीकडे बघत असतात. सायलीचा तो हसमुख चेहरा आणि लहानपणीची तन्वी हे सगळं त्यांना आता आठवायला सुरुवात होते. तर इथे प्रतिमाचे सगळे गुण सायलीमध्ये असतात. ह्या बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या सिद्ध करत असतात की हीच माझी मुलगी तन्वी आहे. त्यानंतर आता रविराज काका सायलीला म्हणतात, हे बघ बाळा, तुझी हरकत नसेल तर मला तुझे दोन्ही पायांचे तळवे दाखवशील का? तेव्हा सायली म्हणते, हो दाखवते ना. तेव्हा आता सायलीचा तळवा बघितल्यानंतर तुळशीपत्राची खूण त्यांना दिसते आणि म्हणतात की तू माझी तन्वी आहेस बाळा, कारण माझ्या मुलीच्या पायावरती तुळशीपत्राची खूण आहे. तेव्हा इथे प्रियाचा पाय बघितल्यानंतर तिच्या पायावरती जी जन्मखूण आहे ती खोटी जन्मखूण आहे. आता हे सुद्धा भिंग तिचं समोर आलेलं असतं आणि इथे रविराज काकांना आणि संपूर्ण सुभेदार कुटुंबांना आता सत्य कळलेलं असतं की सायली हीच लहानपणीची तन्वी आहे आणि त्यामुळेच प्रतिमाचे आणि सायलीचे सगळे गुण हे खूपच जास्त सिमिलर आहेत. तर अशा रीतीने सायलीचं सत्य हे समोर आलेलं असतं आणि प्रियाचं भिंग हे फुटलेलं असतं आणि आता प्रियाची हाकलपट्टी होणार असते.